श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणी शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधी साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली आपली जवळची माणसे. निवड, संधी आणि बदल या तिन्ही पण महत्त्वाच्या गोष्टी आहे. संधी दिसता निवड करता आली तर बदल आपोआप होते. संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याला कधीच बदल घडत नाही. जगातील कोणताही परफ्यूम पहिला पाऊस पडल्यावर येणाऱ्या मातीच्या सुगंधाची बरोबरी करू शकत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यातील पहिलं यश जे आपल्याला आनंद देतो ते जगातील कुठल्याच गोष्टीत आपल्याला आनंद मिळू शकणार नाही. स्वामी सांगतात, अपमानाच्या पायऱ्यावरूनच ध्येय डोंगरावर चढण्याची सुरुवात होते. जेव्हा एखादा व्यक्ती तुमचा अपमान करतो तेव्हा तिथूनच सुरुवात होते पुढे जायची, आणि तुम्ही तिथूनच सुरुवात करता पुढे जाण्यासाठी. स्वामी सांगतात, आपण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करायला लागतो तेव्हा आपल्याला सर्व काही पुढे जाण्यासाठी मदत नक्की मिळते. स्वतःला नेहमी सांगा, आपल्याला जे काही मिळवायचंय ते मिळवता येतं. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाण गात राहतो त्याच्या दारावर दुःख हे नेहमी उभंच असतं. आपण सुखी आहो, समाधानी आहो असे म्हणत चला, कारण सुख सुद्धा आपल्या दारावर उभंच असतं. फक्त ते आपल्याला मिळेपर्यंत आपल्याला त्याची वाट थोडी पाहावी लागते. आयुष्यात तुम्हाला फार महत्त्वाचे लोक मिळतील. काही तुम्हाला पुढे येण्यासाठी फार प्रोत्साहन करतील तर काही तुम्हाला नेहमी मागे ओढत असतील. चुकांमधील कारणे जाणून घ्या. बहुतेक चुका परिस्थितीने होतात, हेतूने नाही. चुका हे प्रत्येक व्यक्ती करतो. मानव हा चुकीचा पुतळा आहे. तो नेहमी चुका करत असतो, पण त्याच्या चुकाचा सामना करून जो व्यक्ती त्याला पुढे जाण्यासाठी मदत करतो तो नेहमी यशस्वी होत असतो. स्वतःला नेहमी सांगा, एखाद्या व्यक्तीकडनं जर चुका होत असतील तर त्यात त्याची चूक नसते. तो व्यक्ती काही कारणाने सुद्धा चुका करू शकतो. प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. नेहमी त्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला जोपर्यंत समजत नाही की आपण नेहमी काय करतोय तोपर्यंत तरी आपल्याला त्या गोष्टीबद्दल विचार न करता प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाला वाटतं लोकांना आपल्याला चांगलं म्हणावं, लोक आपल्याबरोबर चांगले वागावे. त्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. लक्षात घ्या, लोक तुम्हाला बोलणारच, त्यांचं कामच आहे बोलणं. पण तुम्ही मात्र एक गोष्ट लक्षात असू द्या, आपण काय करतोय त्याकडे लक्ष द्या. स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा, कारण स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देतील. स्वामी म्हणतात, आयुष्यात जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीची गरज पडेल की संकटात तुम्हाला सामना हवा असेल तेव्हा स्वामी तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतील. फक्त त्यावेळेला श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून बघा. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल आणि स्वामी समर्थ महाराजांना जर तुम्ही मानत असाल तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जो व्यक्ती या व्हिडिओला लाईक करेल तो या गोष्टीवर सहमत आहे असं मला कळेल. त्यामुळे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि सोबतच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, हा संदेश फक्त 15 मिनिटापर्यंत ऐका. तुमच्या आयुष्यात याचा फार मोठा सकारात्मक परिणाम तुम्हाला नक्की जाणवेल. कोणीतरी विचारलं, या जगात तुझं असं स्वतःचं कोण आहे? तेव्हा तुम्ही हसून सांगा, या जगात स्वामी माझे आहेत. जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांनी चूक केली असेल म्हणून नव्हे,
तर त्यांना आपल्या माणसावर केलेलं प्रेम गमवायची भीती वाटते. आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येकाने जर पहिल्यांदा माफी मागली तर तो चुकीचा असतो असं नाही. त्याला त्याच्या चुकीपेक्षा किंवा त्या कारणापेक्षा तुम्ही जास्त महत्त्वाचे असता, हे मात्र लक्षात घ्या. प्रत्येकाला वाटतं आयुष्यात संकटे आहेत, त्यांचा सामना करून पुढे जावं आणि आयुष्यात खूप यशस्वी व्हावं. पण वेळ जेव्हा येते संकटांचा सामना करण्याची, तेव्हा तो व्यक्ती तशाच तसा राहतो. त्यामुळे त्यावेळेला स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. आपला जेव्हा स्वतःवर विश्वास असतो आणि आपण प्रयत्न करतो, तेव्हा पुढे जायला देवसुद्धा मदत करतो. देव नेहमी म्हणतो, तुमच्या आयुष्यात जे संकटे आहे त्यात तुमची साथ मी स्वतः देणार आहे. तुम्ही काळजी करू नका. आयुष्यात प्रत्येक वळणावर मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. विश्वास घ्या. आपण ज्या गोष्टीवर पूर्णपणे एकाग्रतेने लक्ष देऊन काम करतो, ती गोष्ट झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याला फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. महत्त्व कळेल तर आपण त्याचे मोलसुद्धा वापरू. स्वामी सांगतात, लक्षात घ्या हा संदेश, टाळाटाळ करू नका. फुटलेला काचेत चेहरा बघितला की आपण स्वतःला तुटलेले, विखुरलेले दिसतो. वास्तवात आपण असतो एक संदत. गढूळ पाण्यात आपण स्वतःला गढूळ दिसतो, तर नितळ पाण्यात नितळ दिसतो. थोडक्यात समोरच्या माणसाचे गुणधर्म जसे आहेत तशी तो आपल्याला प्रतिमा तयार करतो. अशा वेळी स्वतःला इतकं दुसरं कोणी ओळखू शकत नाही, हे लक्षात ठेवा. स्वतःच्या मनाप्रमाणे कधीही तुम्हाला जे चांगलं वाटेल तेच करा. सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते, कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधार ही नियती, निसर्ग आणि प्रकृती देत असते. अशी माणसं संकटात अडकतातही आणि त्यातून सुखरूप सुटतातही, व ही गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला हवी. आयुष्यात झटपट काहीतरी मिळावं आणि पटकन खूप मोठं व्हावं असं प्रत्येक माणसाला वाटत असतं, आणि असं वाटणं खूप साहजिक सुद्धा आहे. पण आपलं वास्तविकता विसरायला नको. हे आयुष्य आहे, कुठला चित्रपट नाही. झटपट काहीतरी मिळणं हे फक्त चित्रपटात होत असतं. वास्तविक आयुष्यात असल्या प्रकारचा कुठलाही प्रकार होत नाही. मुळात मोठं होण्यासाठी काही काळ स्वतःला जमिनीखाली गाडून घ्यावं लागतं, म्हणजे मेहनत खूप घ्यावी लागते. नंतर जे काही मिळेल त्याचं समाधान हवं. जे मिळवायचं होतं ते मिळेलच असं नाही, पण जे मिळवायच्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे काहीतरी नक्की मिळेल. शेवटी तुम्ही जगलात ते वास्तव. नाही मिळाल्याचं दुःख करत बसले तर जग सहानुभूती देऊ करेल, साथ नाही. जगाचा एक रूल आहे, तो फक्त सहानुभूती देते, साथ ते देत नाही. माणसाची माणसाबद्दल मतं कशी तयार होतात हे पाहणं मोठं मजेचं असतं. स्वतःच्या अनुभवावरून ठाम निष्कर्ष काढण्याची परिपक्वता प्रत्येकाला निरनिराळ्या वयात येते, पण प्रारंभाच्या काळात ही मतं बनण्यासाठी काम घरातील मोठं माणसे करत असतात. ज्याची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते, त्यांना हरण्याची, घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती ह्या सर्व गोष्टी कधीही नसतात. त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्त्व आहे. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या वेगवेगळ्या फलाटांवर थांबते आणि आपल्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरल्याला भाग पाडते. विचित्र परंतु सत्य, कडू मात्र सत्य. धन्य ती मराठी शाळा जिने आज आपल्याला मराठी बोलायला शिकवलंय. कारण स्वामी सांगतात, मराठी भाषा अशी आहे जी प्रत्येकाला जरी जमत नसली तरी ज्याला जमते त्यांच्यासाठी खूप चांगली आहे.
मराठी भाषा ही नेहमी बोलता यावी. आपल्याला मराठी बोलायला जमते, त्यामुळे मराठी बोलायला शिका. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, काही गोष्टी अशा असतात ज्या काहीच लोकांना जमतात, जशी आपली मराठी भाषा आहे. आपण काहीही करू शकतो, मात्र ते करण्यासाठी स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा स्वतःवरती आपला विश्वास असेल ना, तेव्हा तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या मनाप्रमाणे नक्की मिळायला लागेल. आपण ज्याबद्दल प्रयत्न करू ती गोष्ट आपल्याला नक्की मिळते. विश्वास ठेवा, विश्वासाने प्रत्येक गोष्ट मिळते. विश्वास जर असेल स्वामी नामावर, तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला संकटामध्ये मार्ग नक्की मिळेल. त्या संकटांचा सामना तर करून बघा, कारण जोपर्यंत संकटांचा सामना करणार नाही, तोपर्यंत तुम्ही पुढे जायला सक्षम असणार नाही. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, त्यांचा सामना करा. तुम्हाला पुढे जायला नक्कीच स्वामी स्वतः मार्गदर्शन करतील. स्वामी म्हणतात, स्वतःला कधी कमजोर समजू नका. तुम्ही अनंत आहात आणि तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमचे प्रयत्न तुम्हाला यशस्वी ठरवण्यासाठी आहेत. ते प्रयत्न तुम्हाला नेहमी पुढे नेत आहेत. स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करा, कारण त्याशिवाय यश कधी तुम्हाला मिळणार नाही. यश मिळवण्यासाठी आपले प्रयत्न फार जबरदस्त असावे लागते. आपल्याला जे काही करायचंय ते नक्की करता येतं. स्वतःवर जर विश्वास असेल ना, तर प्रत्येक वळणावर स्वतः स्वामी तुमची मदत करतात. स्वामी सांगतात, ज्याने स्वतःवर विश्वास ठेवलाय त्याला साथ मी नक्की देतोय. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपण आपले कामं करत राहा. स्वतःला काहीही मिळवायचे असेल तर ते नक्की मिळवता येते. त्यासाठी थोडेसे प्रयत्न करावे लागतात. आपले प्रयत्न जर चांगले असतील तर आपण प्रत्येक वेळेला आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, विश्वासघात करणाऱ्याला आपण जाब विचारण्यापेक्षा त्या व्यक्तीला कायमचे बोलणे सोडून द्यावे. कारण ज्याने आपला पहिल्यांदा विश्वासघात केला आहे, ते पुन्हासुद्धा आपला विश्वासघात 100% करणार. आणि अशा व्यक्तीला फुकट बोलून टाइमपास करण्यापेक्षा आपण बोलणे बंद करून त्या व्यक्तीशी नातं तोडणं हा योग्य वापर असू शकतो त्या विश्वासघाती व्यक्तीसाठी. स्वतःला नेहमी सांगा, आपण त्याच गोष्टी करायला हव्या ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक संकटात मार्गदर्शन मिळेल. स्वामी आपली साथ कायम देतात आणि त्यांनी कायम आपली साथ दिली आहे. फक्त आपला त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असणे गरजेचे आहे. स्वामी म्हणतात, ज्याने या संदेशाला इथपर्यंत ऐकलंय त्यांनी अजून 10 ते 15 मिनिटे ऐका. तुमच्यासाठी हा संदेश अत्यंत महत्त्वाचा ठरेल. हा संदेश टाळाटाळ न करता ऐकून बघा. तुमच्या जीवनात याचा सकारात्मक परिणाम नक्की जाणवेल. स्वतःला नेहमी म्हणा, प्रत्येक संकटात स्वामी माझी साथ देत आहेत आणि त्यांनी कायम साथ माझी दिली आहे आणि तोपर्यंत स्वामी माझी साथ देणार आहेत, जोपर्यंत मी माझ्या कष्टाने पुढे जात आहे. स्वामी नेहमीच म्हणतात, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. त्यांचा सामना करणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय आपल्याला मार्गदर्शन मिळणार नाही. आपण संकटांना घाबरलो तर पुढे जाणं आपल्यासाठी जणू अशक्य होईल. त्या संकटांमध्ये आपल्याला त्यांचा सामना करावा लागतो. स्वतःला नेहमी सांगावं लागतं, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आणि जोपर्यंत आपण जिंकणार नाही तोपर्यंत कष्ट आपल्याला हे घ्यावे लागतात. स्वतःला नेहमी सांगा, मी आयुष्यात पुढे जातोय, मेहनत करतो आहे, त्यात स्वामी नक्की तुम्ही मला यश द्या. स्वामी आपल्याला नक्की मार्गदर्शन करतील आणि पुढे जाण्यासाठी आपल्याला नक्की यश देतील. फक्त विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती, कारण त्यांनीच आपल्याला कायम साथ दिली आणि ते आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करत आहेत.
आपण ज्याबद्दल जास्त विचार करू ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल की नाही असे सांगता येत नाही. पण जेव्हा स्वतःवरती पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असते ना, तेव्हा गोष्टी आपल्या मनाप्रमाणे आपणे आप व्हायला लागतात. स्वतः स्वामी समर्थ महाराज आपली साथ द्यायला लागतात. स्वामी म्हणतात, लक्षात घ्या, कोणत्या नात्याला पुढे जपायचं व कोणत्या नात्याला कुठे थांबवायचं याची ज्या माणसाला अक्कल येते त्या माणसाला मानसिक त्रासाची झळ सोसावी लागत नसते. काही नाती सुख देतात, काही नाती दुःख देतात, तर काही नाती आपली पुढेपर्यंत साथ देतात. स्वतःवर विश्वास असेल तर काही नाती आपल्याला योग्य दिशेला मार्गदर्शन सुद्धा करतात. प्रत्येक संकटात आपल्याला जेव्हा पुढे जायचं आहे तेव्हा स्वामीनामावर विश्वास असणं सुद्धा गरजेचं आहे. स्वामी आपल्याला साथ देत आहेत कारण त्यांना माहिती आहे की हा माझा बाळ आहे आणि त्यांना साथ देणं गरजेचं आहे. काम आपलं आहे तर आपल्याला त्यासाठी कष्ट करावे लागतात. एखाद्या व्यक्तीशी आपण रोज बोलतो तेव्हा त्या व्यक्तीसोबत आपली एका प्रकारची अटॅचमेंट झालेली असते, पण तरीही बऱ्याचदा त्याचा त्रास आपल्यालाच होतो. कारण त्या व्यक्तीशी आपण स्वतःहून बोलत असतो आणि समोरची फक्त आपल्या बोलण्याचा रिप्लाय देत असते. आपण मात्र त्यांच्याकडून मनापासून बोलण्याची अपेक्षा ठेवतो आणि आपण अपेक्षा वाढवत असतो. असं खूपदा होतं की आपण आपल्या माणसावर हक्क दाखवण्याचा प्रयत्न करतो. अर्थात माणूस आपला आहे म्हणजे आपला त्यावर विचार असणे गरजेचं आहे, हक्क असणे गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं. काही व्यक्तींना तुमच्याकडून काहीच हवं नसते, ना पैसा ना कसली मदत, फक्त जीवनात कठीण काळात तुमची साथ हवी असते. तुमचे प्रेमाचे 2 शब्द आणि आपुलकी एखाद्याचं खूप मोठं समाधान मिळवून देते. या जगात आपण कोणीतरी आहे आणि आपली आपुलकीची भावना निर्माण होते, म्हणून वेळोवेळी एकमेकांना साथ तर द्यावीच लागणार. बोलण्याची इच्छा असते पण काही वेळेस स्वतःहून मेसेज करणं बरोबर वाटत नाही. काही वेळेला लोक म्हणतात, याने माझा गैरफायदा घेलाय, पण ते गैरफायदा घेण्यामागे काही कारण आहे का हे जाणून घ्या, किंवा खरंच त्याने घेतला की तुमचा तो गैरसमज आहे हे आधी स्वतःला विचारा. तुमच्या पूर्ण आयुष्यात तुमच्या प्रत्येक चुकीला माफ करणारे, तुमच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारे तुमचे आईवडीलच आहेत. त्यांशिवाय दुसरा कोणीही तुमच्या आनंदात आनंद शोधू शकत नाही. मन मोकळेपणाने बोलत तर चला, सगळं काही होईल चांगलं. आयुष्यात स्वतःला सांगा. गोंधळलेले मन हे आपल्याला नेहमी साथ देते आणि पुढे जाण्यासाठी मदतसुद्धा करते. स्वतः त्या गोष्टी करा ज्या तुम्हाला करायला आवडतात. त्या गोष्टींच्या मागे लागू नका ज्या तुम्हाला त्रास देत असतील. नेहमी अशा व्यक्तीकडे लक्ष द्या जो तुम्हाला पुढे नेण्यासाठी मदत करतोय. अशा व्यक्तींपासून दूर राहा जे तुम्हाला फक्त टाळाटाळ करतोय. देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं. मग प्रेम असो, दान असो वा ज्याच्याशी आपण बोलतो त्याचं बोलणं असो, आपल्याला प्रत्येक गोष्ट हे प्रत्येक वेळेला मिळते. स्वामी म्हणतात, आयुष्यात स्वतःला सांगा, ही शर्यत आहे, ही अजून संपलेली नाही. कारण आपण अजून जिंकलेलो नाही आणि जोपर्यंत आपल्याला जिंकायचे आहे तोपर्यंत मेहनत करून पुढे जायची आहे. स्वामी सांगतात, कष्टाच्या काळात तुम्हाला साथ मी स्वतः देणार आहे. जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा मिळणे नसतो आणि या जन्मात माणसं मिळतात ते दुसरे नाही. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आयुष्य आहे, यात कोणी तुमची साथ देईल की नाही हे कळणे गरजेचे नाही. अहंकार कोणाला चुकलेला नाही. अहंकार तोच व्यक्ती चुकवू शकतो जो स्वतःवर विश्वास ठेवून चांगले कामं बिना अहंकाराचे करू शकतो. नाण्याला 2 बाजू असतात हे माहिती असून काही जण फक्त एका बाजूने विचार करतात
आणि नात्यात खूप मोठी दरार पाडून घेतात. आयुष्यात लक्षात घ्या, काही माणसं हे आपल्या ओढ्यासारखी असतात, त्यांना नदीसारखा विशाल लोकांची सवय नसते. आयुष्य आहे, आपण संकटांचा सामना करून पुढे जावं. आकाशातून पडणारा पावसाचा थेंब हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो, तो गटागटा पडला तर तो प्रतिष्ठाहीन होतो. त्या प्रकारे आपली सवय काय आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपण काय करतो आहो हे सुद्धा फार महत्त्वाची भूमिका बजावते. स्वतःला नेहमी सांगा, अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अन्याय भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतीने पुढे नेतात. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर त्याची समस्या आहे. जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. जे बोलायला लबाड व मनांनी गोल असतात त्यांना नेहमी लोक त्रास देतात. गरज ही एक फक्त आपली काही क्षणापुरतीची गोष्ट आहे. त्यामुळे नेहमी लक्षात घ्या, दृष्टी जाईल जेथे जेथे, स्वामी दिसतील तेथे तेथे. स्वतःला सांगा, श्रीमंती म्हणजे काय, किती पैसा कमवला याचे एक छान उत्तर संत स्वामी समर्थ महाराज आणि संत तुकारामांनी दिले आहे. श्रीमंती आपल्याला प्रत्येक वेळेला मिळेल असे नाही. श्रीमंती ही काय असते हे आपल्याला तेव्हा कळते जेव्हा आपला विश्वास स्वतःवर असतो. स्वामी नेहमी म्हणतात, स्वतःला सांगा, आपली शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. त्यामुळे स्वतःवरती विश्वास आणि श्रद्धा ठेवून प्रयत्न करा. ज्या व्यक्तीची देवावरती श्रद्धा असते, देवावरती विश्वास असतो, तो पुढे नेहमी जातो. जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. एक फूल उमगलं नाही म्हणून त्या रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होत असतं तर आयुष्यात काय राहिलं असतं. आता मनाप्रमाणे काही होत नाही याचा अर्थ आयुष्यात काही गोष्टींची संकटे आहेत. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. काय तोटा आहे स्वामी सेवेत? स्वामी सेवेत तर सगळंच काही चांगलं आहे, फक्त आपला त्यांच्यावर विश्वास असणं गरजेचं आहे. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधी दुसऱ्याला कारणीभूत ठरवू नका, कारण अपयश हे स्वतःच्या चुकामुळे येते, स्वतःच्या एखाद्या गोष्टीच्या कमतरतेमुळे येते. उपवास हा नेहमी अन्नाचाच नाही तर कधी वाईट विचारांचा, वाईट बोलण्याचा, वाईट सवयीचाही केलेला बरा. माणसानं कसं समुद्रासारखं असावं, अथांग भरतीचा माज नाही. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाप्रमाणे होत नाही. काही गोष्टी या मनाविरुद्ध सुद्धा होतात आणि त्यांना सहन आपल्याला करावं लागतं. लक्षात घ्या, आयुष्यामध्ये अपार संकटे येतील, पण सामना करणं तुमच्या हाती आहे. त्या संकटांचा जेव्हा सामना कराल आणि पुढे जाल तेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी बोलतात, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. विश्वास स्वतःवर ठेवा, कारण ज्यांचा स्वामी नामावर विश्वास असतो ना, स्वामी त्यांना कधीही निराश करत नाहीत. त्यामुळे विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक संकटात स्वामी नक्की साथ देतील. आयुष्यात स्वामी म्हणतात, जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला कधीही काळजी करण्याची गरज नाही. विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःला नेहमी सांगा, मी तेही करू शकतो जे कोणी करूही शकत नाही. मी सर्व काही करू शकतो. आपण फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वतःवर जर विश्वास असेल तर आयुष्यात काहीही अशक्य नाही, सर्व गोष्टी शक्य होतात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि नेहमी पुढे चालत राहा. तुमचा विश्वासच तुम्हाला आयुष्यात यशस्वी किंवा अयशस्वी ठरवतो. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःला मानणाऱ्याला नेहमी मी साथ देतो आणि जो स्वतः स्वामी भक्त असेल त्याला प्रत्येक वेळेला स्वामी मार्गदर्शन नक्की करतात. आयुष्यात अपार संकटे असतील, त्या संकटांचा सामना करा.
प्रत्येक वळणावर स्वामी तुला नक्की मदत करतात. स्वामी बोलतात, आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला प्रत्येक वेळेला साथ देतात. आपण जेव्हा विश्वास ठेवू तेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नाम जो व्यक्ती स्वीकारतो, स्वामी नामावर जो व्यक्ती विश्वास ठेवतो, त्याला प्रत्येक वेळेला स्वामी स्वतः मार्गदर्शन करतात. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःवर विश्वास असणं सुद्धा फार गरजेचं आहे, कारण स्वतःवर विश्वास असेल तर आयुष्यात अशक्य असं काही राहणार नाही. आपला जेव्हा स्वतःवरती विश्वास असतो तेव्हा गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतील. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजूनही संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही. जोपर्यंत आपण जिंकणार नाही तोपर्यंत आयुष्यामध्ये हार मानायची नाही. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत आहे, फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून पुढे चला. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुला कधी मी एकटं सोडलं नाही आणि कधीही एकटं सोडणार नाही. या आयुष्यात प्रत्येक वेळेला तुला साथ मी नक्की देणार. विश्वास तर ठेवून बघ, तुला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन मी स्वतः करणार. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर आपल्याला कायम मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. स्वामी सांगतात, स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात अपार संकटे आहेत. सामना करणारा त्या संकटांमधून पुढे जातो आणि घाबरणारा हा तिथेच अडकून राहतो. आपल्याला जे काही मिळवायचं आहे त्याच्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. प्रयत्न एवढे पूर्ण चांगलेपणे पाहिजे की सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे नक्की व्हायला हवं. स्वामी बोलतात, विश्वास जर स्वतःवरती असेल तर व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो. त्यामुळे विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतील. आपण मात्र विश्वास ठेवून बघावा, कारण स्वामी नाम आपल्याला तेव्हा सुद्धा दिसते जेव्हा स्वामी नामावर आपला पूर्ण विश्वास असतो. श्रद्धेने केलेले कोणतेही काम हे नेहमी चांगले होते, त्यामुळे श्रद्धा ठेवा. श्रद्धा जर योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं. स्वामी तर आपली साथ देत आहेत, मग आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, फक्त त्यांच्या नामाचा जप करणे आवश्यक आहे. स्वामी सांगतात, जो माझ्या नामाचा जप करेल आयुष्यभर मी त्याची साथ नक्की देईल. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण स्वामी नाम अपार आहे. प्रत्येक संकटात आपल्याला साथ देत आहे. स्वामी बोलतात, विश्वास असेल ना तर न कळत तुम्हाला मोठी रक्कम मिळेल. लाईक करून पुढे जा. तुमच्या आयुष्यात स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुम्हाला तुमच्या प्रत्येक संकटामध्ये बळ स्वामी देत आहेत. त्यांनी मार्गदर्शन सुद्धा दिले आहे. लक्षात घ्या, आपण जेव्हा स्वामी नामावर विश्वास आणि श्रद्धा ठेवतो तेव्हा सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागतात. सर्व काही स्वामी तुमच्या मनाप्रमाणे करतात. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट शक्य होते. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास असणं फार गरजेचं. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात स्वतःला सांगा, मी अजून हारलेलो नाही, कारण माझा जन्मच हा जिंकण्यासाठी झाला आहे. जिंकायची इच्छा आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी न करता जबरदस्त प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मी नेहमी साथ देत आहे आणि कायम तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करत आहे. त्यामुळे चिंता आणि काळजी करू नका. विश्वास ठेवा स्वतःवर, कारण तेच तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करणारे आहे. स्वामी नेहमी सांगतात, आपल्याला काय मिळवायचं आहे यापेक्षा काय आपल्याला मिळणार आहे याकडे जास्त लक्ष द्या. सर्वांना संकटे येतात. त्या संकटांचा प्रत्येक व्यक्ती हा सामना करतो. सामना त्या संकटांचा केल्याशिवाय मार्गदर्शन कधीही कुणाला मिळत नाही. स्वामी साथ देतात आणि मार्ग दाखवत आहेत. या गोष्टीचा विचार करून सर्व काही करा. नक्की तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी व्हायला लागतील. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मी नेहमी साथ देत आहे. प्रत्येक वळणावर तुम्हाला मार्गदर्शन मीच करणार आहे. हा संदेश न टाळता
आज फक्त 15 मिनिटे आहे का? तुमच्या जीवनात याचा एवढा सकारात्मक परिणाम पडेल, तुम्हालाही विश्वास बसणार नाही की स्वामींचा हा संदेश तुमच्यासाठी एवढा सकारात्मक होता. हा संदेश एवढा सकारात्मक ठरणार पाहून तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होणार. स्वामी बोलतात, विश्वासाने प्रत्येक गोष्ट शक्य होते. विश्वास जर योग्य दिशेला असेल तर मार्गदर्शन स्वतः स्वामी देतात. आपण फक्त काळजी न करता संकटांचा सामना करायला हवा, कारण संकटांमध्ये यश फक्त स्वामी देतात. स्वामी नेहमी बोलतात, मी ज्यांची साथ देत आहे त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आपण स्वतःला नेहमी सांगा, माझ्या आयुष्यात ज्या मला गोष्टी करायच्या आहे त्या करण्यासाठी आयुष्यात आपल्याला प्रयत्न करणे फार गरजेचे आहे. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आपल्याला जिंकायचे आहे, त्यासाठी मेहनत हे आपल्याला फार जबरदस्त करावी लागणार. प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या मनाप्रमाणे मिळवायची असेल तर सर्व काही मनाप्रमाणे करून घ्यावं लागतं. सर्व काही होतं आपल्या मनाप्रमाणे. प्रत्येक वेळेला स्वामी नामावर विश्वास ठेवा. फक्त संकटामध्ये स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि स्वामीच तुम्हाला साथ देतील. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःला विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वतःवर जर विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नक्की तुमच्या मनाप्रमाणे मिळेल. जे काही तुम्हाला मिळवायचं आहे ते प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे होत असते. स्वतः त्या गोष्टीवर लक्ष द्या ज्या तुम्हाला करायच्या आहेत. आयुष्यात सकारात्मक विचार करा. सकारात्मक गोष्टींनी आयुष्य जगायला शिका. प्रत्येक वेळेला गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील असं नाही. काही वेळेला एखादी गोष्ट मनाविरुद्ध जरी झाली तरी त्या गोष्टीबद्दल जास्त चिंता किंवा काळजी करू नका. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत आहेत. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, कारण विश्वास जेव्हा स्वतःवर असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी सांगतात, जो स्वामी भक्त माझ्या नामावर विश्वास ठेवतो मी त्याला कायम मदत करत असतो. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न करा. आपण फक्त विश्वास ठेवायचा असतो. आपल्या प्रयत्नांना साथ स्वतः स्वामी देतात. त्यांनी आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन केले आहे आणि कायम आपल्याला मार्गदर्शनसुद्धा करत आहेत. आपण फक्त प्रयत्न चांगले करावे, कारण आपल्या प्रयत्नांना स्वतः स्वामी समर्थ महाराज हे यश आणि प्रबळ बळ देत असतात. कदाचित तुम्हाला पटणार नाही, प्रत्येक वेळेला स्वामी तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करत असतात. स्वामी नामावर श्रद्धा जर असेल तर आपण काहीही करू शकतो. लक्षात घ्या स्वामी भक्तांनो, आपण आजच्या या संदेशामध्ये जे संदेश ऐकत आहोत तो म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. यश तुम्हाला मिळवायचं असेल तर त्यासाठी काय काय करावं लागतं. परिश्रम केल्याशिवाय फळ मिळत नाही. जगाकडून आदर हवा असेल तर स्वतःला आदर द्या. स्वप्न न चुकता मोठे बघा, पण मेहनतसुद्धा तशीच करा. जीवनात चुका होतात, पण त्यांना तुम्ही गुरु ठरता. संकट ही यशाचा मार्ग दाखवण्यासाठी येतात. ज्या माणसाकडे ध्येय आहे, ज्यांकडे यश नक्की आहे. वेळ ही सर्वात मोठी संपत्ती आहे. वेळेचा चांगला उपयोग करा. आयुष्यात मेहनत करा. मेहनतीला पर्याय नाही. लक्षात घ्या, वर्तमानावर लक्ष केंद्रित करा, कारण त्यात तुमचं भविष्य आहे. जीवनात सुंदर आणि चांगल्या गोष्टी करण्यासाठी नेहमी स्वतःला प्रेरित करा. आयुष्य एक खेळ आहे. जिंकला तरी शिकता आणि हरला तरी शिकता. जीवनात चांगले मित्र आणि चांगले विचार मिळाले तर आयुष्याचं खरं अर्थानं सोनं होतं. प्रत्येक दिवस नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. आयुष्याचा अर्थ शोधत बसण्यापेक्षा त्याला अर्थपूर्ण बनवा. सुख आणि दुःख या जीवनातील प्रवासाच्या दोन चाक आहे. जीवनात प्रत्येकाला छंद असतो काहीतरी करण्याचा, तो करा. स्वामी बोलतात, स्वतःवर विश्वास ठेवा. आपला विश्वास जर आपल्या स्वतःवर असेल तर आपण काहीही करू शकतो. स्वप्न बघण्यासाठी
हिंमत ठेवा आणि त्यासाठी मेहनत करा. कधी हार मानू नका, कारण तुमचं यश तुमच्यावर काही दूर नाही. वेळ आणि मेहनत तुमचं भविष्य ठरवतात, त्यांचा आदर करा. परिस्थिती कितीही कठीण असो, तुमचे ध्येय तुमची ताकद आहे. यश मिळवायचे असेल त्यासाठी अपयशाला सामोरे जावं लागतं. प्रयत्न करत राहा, एक दिवस नशीब तुमच्या बाजूनं असेल. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे. आयुष्यात मोठं बनायचं असेल तर लहानच्या गोष्टीमध्ये समाधान मानावं. शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे, तिचा योग्य उपयोग करा. शिकणं कधी थांबवू नका, कारण ज्ञान ही खरी संपत्ती आहे. आयुष्यातले खरं यश मेहनतीच्या जोरावर मिळतं. यशस्वी होण्यासाठी आत्मशिस्त नियमितपणे महत्त्वाचं आहे. वेळेचा आदर करा, कारण वेळ गमावली की परत येत नाही. स्वप्न मोठे बघा, स्वप्नाने प्रत्येक गोष्ट शक्य होते. आपण काय करतो त्यापेक्षा आपल्याला काय करायला जमते याकडे जेव्हा लक्ष केंद्रित होईल, तेव्हा बऱ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे वाजू लागतात. स्वामी भक्तांनो, प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी शिकवून जातं. त्यातून नेहमी शिकत राहा. विद्यार्थ्याच्या आयुष्यात अभ्यास हा कठीण कंटाळवाणा असतो. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचं ध्येय गाठण्यासाठी ते तुमची ताकद आहे. शिक्षणाचा आनंद घ्या, ते तुमचं भविष्य उजळणार आहे. आयुष्य फार सुंदर आहे, त्याला सुंदर बनवण्यासाठी मेहनत करा, कारण मेहनतीशिवाय पर्याय नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण कष्ट करणाऱ्याला देव नेहमी साथ देतो. स्वतःवर विश्वास ठेवा, कष्ट हे तुमचे जबरदस्त होत आहेत, त्याला आता फक्त देवाच्या साथीची गरज आहे. आणि तुम्ही काळजी करू नका, आयुष्य हे छोटं जरी असेल तरी लवकर तुम्ही मोठे व्हाल. स्वतःला नेहमी सांगा, तो देव स्वतः माझी साथ देतोय, त्यामुळे मला काळजी किंवा चिंता करण्याची कसल्याही प्रकारची गरज नाही. स्वप्न बघा, पण त्यासाठी मेहनतही करा. मनाला शांतता हवी असेल ना, तर बऱ्याचदा वादळ आले तर त्यांनाच सामोरं करून पुढे जावं लागते. चुका ह्या आपल्याला शिकवतात, पण आपल्या चुका नेमक्या कुठे होत आहेत ते समजणेसुद्धा महत्त्वाचं आहे. प्रत्येक अडथळा हा यशाकडे जाणारा नवीन मार्ग आहे. संकट तुमच्यातील संयमाची परीक्षा घेतो, पण त्यातून यश मिळवता येतो. प्रत्येक नवीन दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. नक्की त्या संधीचा सामना करा. स्वतःला नेहमी सांगा, प्रत्येक वेळेला आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे मिळवता येते. प्रत्येक पहाट आपल्याला नव्या स्वप्नासाठी जागा करते. चांगल्या दिवसांची सुरुवात नेहमी चांगल्या विचारांनी होते, त्यामुळे आपले विचार सुधरवा. आपली प्रत्येक वेळेला गोष्टीसुद्धा सुधारायला लागतील. स्वामी सांगतात, आयुष्यात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला, प्रत्येक संकटात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत नक्की मिळेल. आपण जेव्हा स्वामीनामावरती विश्वास ठेवू, तेव्हा आपल्याला सुद्धा मनाप्रमाणे गोष्टी करता येतील. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात त्या गोष्टीकडे महत्त्व द्या, त्या गोष्टींकडे लक्ष द्या ज्या तुम्हाला आवडतात. त्यासाठी मेहनत करा, कारण ते प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ नक्की देतात. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करतोय, त्यामुळे काळजी किंवा चिंता हे करू नका. तुम्ही काळजी किंवा चिंता कराल तर स्वतःलाच आयुष्यात मागे ओढाल. लक्षात घ्या, आपण ज्या विषयाची जास्त चिंता किंवा काळजी करतो ते आपल्याला मागेच ओढतात. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजूनही संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही. मला जिंकण्यासाठी मेहनत ही घ्यावी लागणार आहे आणि मेहनत घेतल्याशिवाय मी थांबणार सुद्धा नाही. आपण तोपर्यंत तरी थांबायचे नाही जोपर्यंत आपल्या मनाप्रमाणे गोष्टी आपल्याला मिळणार नाही. लक्षात घ्या, विश्वास जेव्हा स्वतःवरती असतो तेव्हा प्रत्येक वेळेला गोष्टी या नक्की मनाप्रमाणे होतात. स्वामी सांगतात,
आयुष्यात स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आपण नेहमी त्या गोष्टी करायच्या ज्या आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी सांगतात की प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे जाण्यासाठी साथ देतील. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. कदाचित तुम्हाला काही चांगल्या गोष्टी मिळवायच्या असतील, त्यासाठी प्रयत्न तुम्हाला करावे लागतील आणि तुम्ही त्यासाठी यशस्वी प्रयत्नसुद्धा कराल. प्रत्येक वेळेला गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होणार नाही. कधीकधी संकटांचा सामनासुद्धा करावा लागतो. बरेच संकटे आहेत ना आपल्या आयुष्यात, त्यांचा सामना करा, कारण ते पुढे नेतील. आपल्याला मिळणारी किंवा आवडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला परवडेल किंवा आवडेल असं नाही. काही वेळेला गोष्टी अशा होतात ज्या आपल्याला आपल्या मनाप्रमाणे करायच्या असतात, पण त्यासाठी आपल्याला तेवढी क्षमता उरत नाही. आपले काम असे ठेवा की ज्याने प्रत्येक गोष्ट शक्य व्हायला हवी. स्वामी भक्तांनो, नेहमी स्वतःला सांगा, विजय तुमचा असणार, फक्त हार मानू नका. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही. मी जोपर्यंत जिंकणार नाही तोपर्यंत हार मानणार नाही. स्वतः नेहमी त्यासाठी प्रयत्न करा आणि पुढे जा. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे कायमचे असतात. स्वतःला सांगा, मला जे काही मिळवायचंय ते मी नक्की मिळवणार आहे. त्यासाठी लागणारे प्रयत्न मी स्वतः करणार आहे आणि प्रत्येक वेळेला मी माझ्या आयुष्याच्या दिशेने नेहमी पुढे जात आहे. आपले प्रत्येक गोष्ट आपल्याला मनाप्रमाणे मिळवता येतं. फक्त स्वामीनामावर विश्वास असणे गरजेचं आहे. स्वामी सांगतात, स्वतःला त्या गोष्टीसाठी नेहमी प्रेरित करा ज्याबद्दल तुम्हाला मेहनत करायची आहे. स्वतः त्या गोष्टीबद्दल नेहमी आशेवर राहू नका ज्या तुम्हाला मिळणार नाही. आपण सर्व काही प्रत्येक वेळेला चांगलं करू शकतो. फक्त स्वामीनामावर विश्वास असणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्यात अपार संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. संकटांना घाबरणारा कधीही पुढे जाऊ शकत नाही आणि जो संकटांना घाबरेल तो आयुष्यात कधी यशस्वी होऊ शकत नाही. स्वामी म्हणतात, विश्वास ठेव माझ्या प्रिय मुला, तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक संकटांना साथ मी देत आहे. या संदेशाला टाळणे तुझ्यासाठी फार मोठी दुःखद बातमी आणू शकते. त्यामुळे या संदेशाला पूर्ण ऐकलेलंच बरं. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुला मदत मी नक्की करत आहे. फक्त प्रयत्न असे जोरदार ठेव की यश तुला नक्की मिळायला हवं. आपण स्वतःला सांगायचं की जोपर्यंत मला पाहिजे ते यश मिळणार नाही तोपर्यंत प्रयत्न थांबणार नाहीत आणि पाय थकणार नाही. आपल्याकडे बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला नेहमी पुढे नेतात. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे झाल्या असत्या तर आपल्याला आयुष्यात संकटे कधी उरले नसते. ज्या संकटांचा सामना करत आहे मी, त्या संकटात स्वामी साथ द्या तुम्ही असे नेहमी म्हणा, कारण स्वामी आपल्याला मार्गदर्शन सदैव करतात. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यातच अपार संकटे आहेत, पण ते संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. फक्त त्यांचा सामना करणारा पुढे जातो. आपल्याला काय आवडतं त्यापेक्षा आपण काय करू शकतो, बऱ्याचदा हे जमायला हवे. सर्व संकटे तुमच्या आयुष्यात येतात. त्या संकटांचा सामना करणं तुमच्या हातात आहे. पण जे प्रयत्न आपण करत आहोत त्यात यश आणि रस्ता मिळवणं हे आपल्या हातात आहे का? स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजूनपर्यंत संपलेली नाही, कारण मी ज्या गोष्टीसाठी धडपड करत आहे, ज्या गोष्टीसाठी मेहनत मी घेत आहे, ती मला अजून सुद्धा मिळालेली नाही. आपण आपले कार्य करत राहायचे, कधी हारायचे नाही, कधी थकायचे नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. विश्वास ठेवा. आपण बऱ्याचदा ज्या संकटांचा सामना करतो ना, ते संकटे कधी आपल्या आयुष्यात संकटे म्हणून नसतातच. आपण फक्त सामना करून पुढे जावं, कारण आपल्याला प्रत्येक वळणावर स्वामींची कृपा प्राप्त होत असते.
आपण ज्या गोष्टीबद्दल फार चिंता किंवा विचार करतो ती गोष्ट आपल्याला मिळते का प्रत्येक वेळेला? कधी या गोष्टीचा तुम्ही विचार केला आहे का? स्वामी भक्तांनो, विचार करा स्वामी नामाचा, कारण स्वामी नाम तर आपल्या सोबत आहे. आपण सर्व आयुष्य स्वामीच्या नामावरती काढत आहोत. स्वामी आपल्याला साथ सुद्धा देत आहेत. त्यामुळे आपल्याला चिंता किंवा काळजी करणे गरजेचे नाही. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे झाल्या आहेत आणि ते नेहमी आपल्या मनाप्रमाणे होत आहेत. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं, कारण त्याशिवाय आपल्याला यश कधी मिळत नाही. प्रत्येक वेळेला स्वामी आयुष्यात तुमची साथ देतात. फक्त प्रयत्न चांगले असावे लागतात.